रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. काय सांगू आता समुद्राचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो करुणा
तरला धुलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पाय वारकरी संताच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैदिकनिष्ठ कर्मामध्ये श्रेष्ठ असणारे देहू निवासी आणि वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या द्वारे तुकोबाराया संतांच्या उपकारातून कृतज्ञ न होता कृतज्ञ होणं याला धन्यता मानतात. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह ज्या निमित्तानं आहे चे निमित्त आहे अधिक मास. गेले अनेक वर्ष भगवान चक्रेश्वर परमात्म्याच्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अधिक मासाचा जो सप्ताह केला जातो त्यामध्ये यंदाचं वर्ष विशेष आहे. या अधिक मासामध्ये चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित हा अखंड नामोत्सव. मग या नामयज्ञामध्ये गाथा पारायण आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, सकाळी काकडाती आहे, 4 वाजता हरिपाठ असेल, कीर्तन आहे, कीर्तनानंतर भोजन आहे आणि भोजनानंतर भजन आहे. विठ्ठल असा हा अधिक मासातील आनंदाचा सोहळा. आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. आपलं भाग्य आहे आपण करोनाच्या काळामध्ये वाचलो आणि म्हणून आपण आज दिसतो आहे. आणि असा हा आनंदाचा सोहळा संपन्न होत असताना चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट आदी करून चाकणच्या ज्या 12 वाड्या आहेत त्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा अखंड नामयज्ञ संपन्न होतो. आणि प्रामुख्यानं एखाद्याचा कोणाचा नाम उल्लेख करणं योग्य वाटत नाही, पण ट्रस्टच्या अंडर जेवढी म्हणजे या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय या खेड तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ कांडगे साहेब, त्यांचे सर्व विश्वस्त मंडळी आणि वारकरी संप्रदायाच्या त्यांच्या संग काम करणारे आमचे देशमुख सर असतील. कोटोडे महाराजांनी सकाळी आठवण करून दिली, देशमुख सरांनी आठवण करून दिली आणि वारकरी संप्रदायाच्या अनेक अंगाने युक्त असणारे आमचे रामभाऊ महाराज झाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थितामध्ये ही जेवढी मंडळी बसलेली आहे सर्व माझ्या परिचित आहे, पण प्रामुख्याने सर्वांचे प्रतिनिधी म्हणून हा नामोल्लेख केला. आणि या कीर्तनामध्ये
तुकोबरांचं प्रमाण आहे, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. पण केव्हा? लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी. आणि या कीर्तनाची रंगत जी आहे ती रंगत वाढवण्याकरता पखवाद वादक असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, शिवखरी महाराज, गायक वृंद असतील, टाळकरी असतील, आमचे चोपदार असतील, आणि प्रामुख्याने आजच्या या धर्ममंडपामध्ये खरी जास्त शोभा जर काय असेल तर माझ्या माता भगिनीमुळं आहे. त्यांच्याकरता मी शोभा का म्हटलो? कारण की या धर्ममंडपामध्ये टक्केवारीने जर पाहिलं सर तर मला वाटतं 80% महिला आहेत आणि 20% पुरुष आहेत. विठ्ठल आणि असा हा सुंदर कार्यक्रम आयोजन करण्याकरता सर आणि तुमचे सर्व सहकारी गेले 3 महिने 4 महिने हे दिसतं आपल्याला. एखादा कार्यक्रम सुंदर होत असताना दिसतो, पण त्या सुंदरतेचे माग जे कष्ट आहे ते कष्ट करणारी अनेक मंडळी असतात. आणि म्हणून या ठिकाणी हा मला वाटतं 99 वर्ष आहे हा कीर्तन महोत्सव आहे. कारण अधिक मास जे येतो किती वर्षाने येतो? 3 वर्षाने येतो. आणि अशा प्रकारे हा 32वा अधिक मासाचा हा नामयज्ञ चालू आहे. आणि अशा या नामयज्ञामध्ये आपण मोठ्या उत्सवाने आनंदाने दररोज महिनाभर येणं सोपं नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ आता या धर्ममंडपामध्ये पहिल्या दिवसापासून आता आरंभ कधी झाला? 17 तारखेला रविवारी, आणि सांगतेचा 16 आहे 16 तारखेला. तर आरंभापासून तर सांगतेपर्यंत ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे नित्यनेम नामी पहिल्यापासून आत्तापर्यंत आजच्या दिवसापर्यंत, उद्याचं काय सांगता येत नाही, पण आत्तापर्यंत हजर राहणारे हातवर करावं यांच्या एकदा करता टाळ्या वाजवा. कारण की एवढं सोपं नाही. आलं का ध्यानात? आणि असा हा नामयज्ञ आहे. आता कोण काही जर मंडळी असेल, आज आहे साखरचंद महाराजांचं म्हणून चला आपण, काल कुणाचं होतं असं आवडीची निवडीची सवडीची, पण आवडीची जी भक्ती आहे आणि त्या भक्तीकरता ज्या महिला माता भगिनी किंवा जे कोणी असतील नित्यनेमाने आजपर्यंत आले त्यांचं पूर्व सुकृत चांगलं. आणि म्हणून असा हा नामयज्ञ. आणि या नामयज्ञामध्ये मी सांगत असतो, कीर्तन हे कानाने नाही ऐकायचं. कीर्तन ऐकत असताना कानाने न ऐकता मनाने ऐकतं. आणि कानाने ऐकलं इकडं ऐकलं का इकडं सुटतं, पण मनाने ऐकलं का ते अंतःकरणाचा ठाव घेतं. आणि ठाव घेतल्यानंतर आपण कीर्तन कशा करता ऐकतो, प्रवचन कशा करता ऐकतो, गाथा पारायण का करतो, ज्ञानेश्वरी पारायण का करतो, याचं वर्म कळतं. आणि वर्म कळल्याशिवाय महाराज म्हणतात ना, भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा द्या. कोणत्याही गोष्टीचं वर्म कळल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. आणि तशा प्रकारे या ठिकाणी अखंड नामयज्ञामध्ये हा पुरुषोत्तम मासामध्ये, किंवा याला मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, निजमास म्हणतात, प्रथम मास म्हणतात, आणि प्रामुख्याने तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये याला धोंड्याचा महिना म्हणतात. विठ्ठल हा अधिक मास काय येतो? अधिक मासामध्ये अधिकस्य अधिक फल. हा महिना जो आहे अधिक मासामध्ये फल काय आहे? अधिक फल मिळतं. इतर वेळेस आपण केलेलं वेळ, जसं कामगार क्षेत्रामध्ये 8 तासाची ड्युटी केली सर 8 तासात पगार मिळतो. पण ड्युटी संपल्यानंतर वर टायरमाला थांबल्यानंतर 1 तासाचा डबल पगार मिळतो. म्हणजे 2 तास, 4 तास थांबला तर 8 तासाचा पगार मिळतो. तसा हा अधिक मास आहे. आणि या अधिक मासामध्ये प्रामुख्याने चाकणकर मंडळींना धन्यवाद दिलं पाहिजे की तुम्ही गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण
प्रामुख्याने जबाबदारीने सांगतो, जबाबदारीने बोलतो, गाथा पारायण केलंच पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण केलंच पाहिजे. पण ज्ञानेश्वरी पारायण केल्यामुळे रामभाऊ महाराज, मी जबाबदारीने एक वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायण केल्यामुळे देव भेटतोच असं नाही. तुम्ही म्हणसान असं कसं? मी जबाबदारीने बोलतो. मग करायचं नाही का? गाथा पारायण केल्यानंतर किंवा ज्ञानेश्वरी पारायण केल्यानंतर देव भेटतोच असं नाही. पण गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण केल्यामुळं काय होतं? भेटलेला देव कळतो. विठ्ठल नाथबाबांच्या जीवनचरित्रामध्ये डोकावलं पहा, तुकोबारांच्या जीवनचरित्रामध्ये डोका किंवा सावताबाबांच्या जीवनचरित्रामध्ये डोकवा, की बऱ्याच जणांना देव कोणत्या स्वरूपातून येतील काय सांगता येत नाही. म्हणून मी काय सांगितलं की गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण केल्यामुळे देव भेटेल असं सांगता येत नाही. पण देव भेटलेला देव करण्याकरता ज्ञानेश्वरी पारायण केलंच पाहिजे आणि गाथा पारायण केलंच पाहिजे. विठ्ठल आता हा अधिक मास जो आहे, या अधिक मास 3 वर्षांनी पडतो. एका वर्षामध्ये इंग्रजी महिना आणि मराठी महिन्यामध्ये जर विचार केला तर 1 वर्षामध्ये 11 दिवसाचा फरक पडतो. 3 वर्षानंतर हा अधिक मास येतो. 11 त्रिक 33. आणि म्हणून जावयाला दान देत असताना, सद्गुरूला दान देत असताना किंवा सोयऱ्याला दान देत असताना 33च बतासे किंवा 33 अनारसे हा वेगळा आहे, ते दिलं जातं. मग विचार करा, हा अधिक मास जो आहे, अधिक मास येत असताना चांद्रमास आणि सूर्यमास, चांद्रमास आणि सूर्यमास यांचा जो फरक आहे 354 दिवस आणि 365 दिवस, यांच्यातील अंतर कमी होऊन प्रत्येक वर्षाचे 11 दिवस आणि या 11 दिवसाच्या नंतर 1 महिना तो अधिक मास. नाहीतर मग दिवाळी कुठंही जाईल, दिवाळी राहणार नाही. बरोबर आहे का नाही? मग आमदार साहेब, अधिक मास जो आहे, आणि म्हणून कोणतीही गोष्ट अधिक जर असेल त्याचा अधिक आनंद घेण्याकरताच आपण हा अधिक मासामध्ये मग तीर्थयात्रा करतो. आता मी बी थकलेलो आहे महाराज. मी कालच आहे ना चारधाम बद्रीनाथ केदारनाथ इकडून करून आलेलो आहे. तब्येत बरी नव्हती. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा म्हणलं आपण करू सेवा, कारण की आणि म्हणून थोडा थकवा आहे अंगामध्ये माझ्या. असो, मला मुद्दा हा मांडायचा आहे की अशा प्रकारे या अधिक मासामध्ये आपण या नामयज्ञामध्ये समाविष्ट आहे. ही कौतुकाची बाब आहे, आनंदाची बाब आहे आणि ही कुणाच्याही वाट्याला येत नाही. ज्याचं सुकृत आहे, चाकणची लोकसंख्या जर पाहिली आणि कीर्तनातली लोकसंख्या पाहिली तर किती बदल आहे. चाकणच्या लोकसंख्येच्या मानाने जर विचार केला तर ही टक्केवारी मला वाटतं मायनसमध्ये जाईल, 0- जाईल. का? कारण हे सर्वांच्या नशिबात नसतं, सर्वांच्या दैवात नसतं, सर्वांच्या प्रारब्धात नसतं. पूर्वजन्मी ज्याची असेल सामग्री त्याच्या मुखी येत असे रामकृष्ण आली. या धर्ममंडपामध्ये तुम्ही बसलेली प्रत्येक व्यक्ती हे तुमचं पुरीचं एवढं सुकृत आहे, एवढं सुकृत आहे की तुम्ही या अधिक मासाच्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये चक्रेश्वर भगवंताच्या प्राणंगणामध्ये दररोज भजन श्रवण करताय, गाथा पारायण करताय, कीर्तन श्रवण करताय. याच्या मागचं हेतू तुमचा काय आहे? माझ्या जीवनामध्ये आनंद मिळावा म्हणून नाही, मला काय व्हावं की या नरदेहाला आल्यानंतर ज्या भगवंताने मला हा नरदेह दिलेला आहे, या नरदेहाची इति सार्थकता व्हावी. आणि खऱ्या अर्थाने जर सार्थकता कशात असेल तर भगवंताच्या नामाने आणि संतांच्या नामाने. विठ्ठल आता हा अधिक मास जो आहे, हा अधिक मास ज्येष्ठ, चैत्र
आणि श्रावण मास हा याच्यात जो अधिक मास येतो ना, हा अधिक मास किती वर्षांनी येतो? हे जो येतो ना 12 वर्षांनी. नंतर आषाढ जो अधिक मास येतो तो 18 वर्षांनी येतो. किती वर्षांनी येतो? 18 वर्षांनी. अधिक आषाढ अधिक 18 वर्षांनी येतो. त्यानंतर तुमचा हा अधिक मास येतो तो 24 वर्षाने भाद्रपद अधिकमध्ये येतो. कोणता महिना? भाद्रपद अधिक. आणि 141 वर्षाने जो येतो तो आश्विन अधिक येतो. कोणता? आश्विन अधिक. किती वर्षाने येतो तो? 141 वर्षाने. आणि कार्तिक महिन्यामध्ये अधिक मास जो येतो तो 700 वर्षाने येतो. कार्तिक अधिक किती वर्षाने येतो? 700 वर्षाने येतो. आणि पौष आणि माघ महिना जो आहे त्या पौष महिन्यामध्ये आणि माघ महिन्यामध्ये अधिक मास येतच नाही. विठ्ठल आताचा जो अधिक मास आहे तो कोणत्या महिन्यात आला? हा कोणत्या? हां ज्येष्ठ महिन्यात. ज्येष्ठ अधिक आहे. मग ज्येष्ठ अधिक महिन्यात हा अधिक मास आला आहे. मग ते किती वर्ष सांगितलं मी आत्ता? हां मी परीक्षा घेतो अशातला भाग नाही बघा, नम्रतेने बोलतोय. थोडं एकाग्रतेने ऐकावं एवढा त्याच्या मागचा भावार्थ आहे. ज्येष्ठ, चैत्र आणि श्रावण किती वर्षांनी येतो? मी पहिलं तेच सांगितलं. नंतर आषाढ सांगितला, नंतर भाद्रपद सांगितला, नंतर आश्विन सांगितला आणि कार्तिक सांगितला आणि माघ आणि पौष जो सांगितलं त्याच्यात अधिक मास येतच नाही. पहिल्या स्टार्टला जे सांगितलं हा ज्येष्ठ अधिक आहे तो किती वर्षांनी येतो? 12 वर्षांनी येतो. विठ्ठल आत्ताचा 32वा हा अधिक मास चालू आहे. त्याची वाट्यात 99 वर्ष. 99 वर्ष हा अधिक मासाचा कीर्तन अखंड आमनाम यज्ञ आहे. मग आता इथं बसलेल्या माणसांनी करा. 12 वर्षांनी येतो. 12 36. आता तुम्ही विचार करा इथं 36 जुनं किती धरू आपण? 72 वयातली जी मंडळी इथं बसलेली आहेत, मला वाटतं कांडगे साहेब सुद्धा तुम्ही 75च्या पुढून असाल. आमचे रामभाऊ महाराज असतील, सर असतील, आपण 60च्या पुढून धरू. आणि खरं सांगू का, वस्तुस्थिती अशी आहे इथं 60च्या पुढं जी बसलेली मंडळी जी आहेत ना, त्यांनी एकदा भगवंताला उपकार माना की 60च्या पुढं बोनस वर्ष आपण जगतो. आणि बोनस जो असतो तो कसा असतो? 8 तास ड्युटीच्या सोडून असतो. अरे इथं आता तुम्ही 10व्याला पाहता 32 36 स्वप्नात मिळणार नाही की 60च्या पुढं. इथं 60च्या पुढं जी मंडळी आहे ना त्या भगवंताचं उपकार माना की त्यांनी बोनस दिला आहे. आणि बोनस हा कशाकरता वापरायचा असतो? 11 महिन्याचा पगार मिळतो आणि दिवाळीमध्ये जो बोनस मिळतो ना 11 महिन्याच्या पगारामध्ये त्याचं नियोजन असतं. बा घर भाडं, गाडीचं पेट्रोल, मुलांचं शिक्षण, गहू म्हणजे किराणा याच्यात त्याची विभागणी असते. बोनसमध्ये विभागणी नसती. बोनसमध्ये दिवाळीचा आनंद घ्यायचा असतो. बोनस जो दिला असतो ना तो महिना दिवाळी साजरी करण्याकरता ते पैसे वापरतात. तसं इथं बसलेली जी सर्व मंडळी आहे 60च्या पुढं त्यांनी बोनसचा आनंद कसा घ्यायचा सांगू का? तुकोबारांचं प्रमाण आहे. माणसाने 60च्या पुढं गेल्यानंतर कमी बोलावं. आमच्या माता भगिनीने आणि 60च्या पुढे गेली ना सुनबाईला तुम्ही काही सांगू नका. कारण काय पडले सांगून उपाद्याप करून घ्यायचे, हात दाखवून अवलक्षणा सांगितली कोणी? विठ्ठल. विचार करा 60च्या पुढे जेवढी मंडळी इथं बसलेली आहेत ना त्या सासू आहेत. सुना तुमच्या आल्या नसतात घरी आहेत. 60च्या पुढं तुकोबारांनी
पथ्य सांगितलं, कमी बोलावं, उपदेश कमी करावं, भूतकाळाची चिंता करायची नाही. माझ्या काळात असं होतं, माझ्या सुनेच्या काळात एवढं चांगलं, मला एकच साडी काढलं, हिच्या कपाटात 60 साड्या आहेत. ह्या भूतकाळात शिरला का घोटाळा झालात. म्हणून 60च्या पुढील लोकांनी भूतकाळात शिरू नये, भविष्य काळात सुद्धा शिरू नये. आणि वर्तमान काळामध्ये ज्या भगवंताने आपल्याला हे नरदेह चांगला दिलेला आहे, उत्तम दिलेला आहे, 60च्या वयामध्ये BP नाही, शुगर नाही, काही त्रास नाही, मग हा आनंद घ्या ना. वर्तमान काळातला आनंद माणसं विसरतात, भूतकाळात जातात, भविष्याची चिंता करतात आणि नसलेला रोग जोडून घेतात. विठ्ठल विचार करा. अरे पूर्वीच्या काळामध्ये लोकांना काय खावं ही चिंता होती, आता काय काय खावं चिंता होय. काय खावं खायला मिळत नव्हतं, कपडा एक होता तरी माणसं आनंदी होती. आता लोकांना सगळं आहे. मी मागं सांगितलं असं दहावीच्या प्रवचनात सांगतो, माणसाचं घर भरलंय महाराज, धाडगे महाराज, घर भरलंय आणि तोंड धरलंय. विठ्ठल कालखंड जर पाहिला, एवढा आनंदाचा होता, पैसा माणसाकडे कमी होता पण झोप चांगली लागत होती. आता लोकांकडे पैसा भरपूर आहे पण झोप लागत नाही. पूर्वीच्या लोकांकडे खाण्याची, दिवाळीमध्ये मला चांगलं आठवतंय, दिवाळीमध्ये 1 किलो रवा जर केला घरामध्ये दिवाळी साजरी व्हायची. गोड कधी मिळत नव्हतं. पंक्तीमध्ये जर पाहिलं, लग्नाच्या पंक्तीमध्ये कवचित लापसी, नाहीतर ती रेशनिंगचा भात आणि ती आमटी, तरी आनंद वाटत. म्हणजे पूर्वीचं जीवन जे होतं ना, प्रतिकूल अवस्था होती पण आनंद भरपूर होता. आता खाण्याची सगळी अनुकूलता प्राप्त आहे, कपडा आहे, लत्ता आहे, सगळं काही आहे, पण असून सुद्धा माणसाला समाधान नाही. आणि खऱ्या अर्थानं कीर्तन असेल, प्रवचन असेल, वारकरी संप्रदायामध्ये जे जे काही मार्ग असतील किंवा वारी असेल, हे सगळं जे काही करायचं ते कशाकरता करतो, आपल्याला आनंद मिळावा म्हणूनच करतो. पण आनंद कशात आहे ही गोष्ट न कळल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की 60च्या पुढील लोकांनी बोनस वर्ष जे आहे ते आनंदाने घालवण्याकरता भगवंताचं नामस्मरण, संतांचं चिंतन आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर भगवंताच्या नामापुढे आणि संतांच्या चिंतनापुढे वेगळं काही नाही. आणि म्हणून कमी बोलावं, कमी आयुष्यामध्ये जर लग्नाची तयारी करतो पण आपण जाण्याच्या विचाराचे कधी विचार करत नाही. आणि म्हणून 60च्या पुढील लोकांनी आनंद प्राप्त होण्याकरता, शांती प्राप्त होण्याकरता, सुख समाधान आनंद मिळण्याकरता खऱ्या अर्थानं 60च्या पुढं आता इथं बसले सगळ्यांनी इथं येऊन तो आनंद घेतला पाहिजे, हे खरं आहे. आणि हेच साधू संत आपल्याला विचार सांगतात. विठ्ठल मुद्दा हा होता की अधिक मास जो आहे, अधिकस्य अधिक फल, म्हणून अधिक मासामध्ये आपण त्या भगवंताला शरणागती करावी, संतांच्या विचाराचा आधार घ्यावा. आणि हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या ठिकाणी या कलियुगामध्ये संत आणि देव हेच आपल्या उद्धाराचे काय आहेत, मार्ग आहेत. आणि म्हणून विचार केला पाहिजे की आपण जगत असताना, वागत असताना, हे सर्व काही करत असताना संतांचा मागो घेतला, संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. मग विचार करा, आजचा जो अभंग आहे कुणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपण गाथा पारायण करतो. गाथा पारायण करत असताना किंवा ज्ञानेश्वरी पारायण करत असताना मी सांगत असतो, आपली जी पंचक्रोशी आहे इतकी पावन आहे, इतकी पुण्यवान आहे की पूर्वेला आमची विश्वाची माऊली संजीवन समाधी आहे. आणि ती संजीवन समाधी आजही आपल्याला साक्ष देते. काय साक्ष देते? की ज्ञानोबराय आणि तुकोबराय जगण्याकरता ऊर्जा देते. म्हणून पूर्वेला
आमचे ज्ञानेश्वर महाराज आणि पश्चिमेला तुकोबराय आहेत. आणि अशा या पंचभूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबरायाच्या कालखंडानंतर आपण नरदेहाला आलो, हे आपलं महद्भाग्य आहे. त्यानंतर नरदेह प्राप्त होऊन या ठिकाणी या भूमीमध्ये जन्माला आलो, हे दुसरं भाग्य आहे. आणि तिसरं भाग्य आहे की आपण ज्ञानोबा तुकोबरायांनी ह्या वारकरी संप्रदायाची जी धुरा जी आहे त्या धुरेच्या माध्यमातून हा कीर्तन महोत्सव असेल हे काय जे निर्माण केलं, जीवाच्या उद्धाराकरता केलं. आणि त्या जीवाच्या उद्धाराकरता या मार्गामध्ये आपण समाविष्ट आहे, हे आपलं महत्भाग्य आहे. विठ्ठल संतांनी जगावर आणि जीवावर जे काय उपकार केले, संतांनी या जगतावर आणि जीवावर जे उपकार केले, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता खऱ्या अर्थानं आपला जर विचार जर केला तर संतांच्या विचारातून किंवा कोणी आपल्या ज्यांनी या विश्वामध्ये उपकार करणारे जे घटक आहे किंवा उपकार करणारी जी तत्व आहे, त्या तत्वांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याला ही प्राप्त होईल. म्हणून ज्यांनी आपल्या उपकार केले त्यांच्या ऋणात न राहता एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञ आणि कृतज्ञ, आपण कृतज्ञ होऊ नये, कृतज्ञ असावं. आणि या विश्वामध्ये संतांनी आपल्यावर एवढे महान उपकार केले, त्या उपकाराची परतफेड आपल्याला शब्दामध्ये सांगता येत नाही, व्यक्त होता येत नाही. आणि म्हणून तुकोबरायांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्या ज्या घटकांनी, ज्या तत्वांनी जगतावर आणि जीवावर उपकार केले, त्या उपकाराची आमच्याकडून काय करता येणार नाही, तर कृतज्ञता आणि कृतज्ञ, तर आम्ही कृतज्ञ होणार नाही, पण कृतज्ञ राहण्याकरता आम्ही काय करू, प्रयत्न करू. आणि अशा संतांचे आमच्यावर किती उपकार आहेत ते सांगता येत नाही, व्यक्त करता येत नाही. अभंगाच्या प्रथम काय सांगू आता
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय शब्दाने उल्लेख केला, काय सांगू आता संतांचे उपकार. काय शब्द जो आहे मी व्यावहारिक सांगतो आणि नंतर तुकोबरायांचं मनोगत. तुकोबराय जे आहेत या अभंगातून काय सांगू म्हणजे सांगता येत नाही का. जसे आमच्या माता भगिनी आहेत, कीर्तन सुटलं किंवा कीर्तन सुटल्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये नवीन सून यावी आणि मग जाता जाता सहज म्हणते सूनबाई कशी काय आहे. मग विचारलं का ती म्हणते काय सांगू, काय सांगू का, ही तर नेहमी पंक्चर झाली इकडे. विठ्ठल काय विचारते की सुनबाई कशी आहे, ती म्हणते काय सांगू. आता त्या काय सांगू मध्ये दोन गुण आहेत. ती अतिशय चांगली असल्यामुळं सुद्धा ती म्हणते काय सांगू. काय तिचे अनेक गुण आहेत की ती अतिशय सांगता येत नाही. आणि दुसरी जर बाजू पाहिली काय सांगू, याच्यातून स्वरात बदल झाला का समजून घ्यायचं विठ्ठल. शब्दाला एवढी ताकद आहे. तुम्ही शब्द उच्चारता कसा. आपल्याकडे पाहुणे आले आणि पाहुण्यांची उठबस अतिशय आदराने करत असताना त्याच्यात प्रेमभाव असतो. आणि आपली इच्छा नसताना जर एखादा पाहुणा आला त्या बोलण्यासुद्धा. आता इथं बसलेल्या बऱ्याच जणी कांदे लागवड करणाऱ्या महिला जर असतील किंवा ज्यांच्या घरी कांदे लागवड करत असताना, कारण की लाईट जाते, रोपच कमी पडते, वाफाच फुटतोय आणि त्याच्यात कुणीतरी पाहुणा यावा. मला तरी वाटतं कांदा लागवड करीत असताना, मला वाटतं कांदा लागवड करीत असताना पाहुणा सण होत नाही. आलं तरी त्यांची लागवड चालू असते, कारण की पण तरी बोलावं लागतं. मला सांगायचं आहे की काय सांगू. एखादी माता भगिनी त्या सुनबाईचं, कारण की आल्यानंतर स्वागतच करत असतात. पहिले 9 दिवस किंवा महिनाभर ती सून सगळ्यांचं ऐकत असते किंवा वर्षभर ती सगळ्यांचं ऐकते. नंतर होते काय, ती वर्षभर सगळ्यांचं ऐकते. दुसऱ्या वर्षाला तो सगळ्यांचं ऐकून घेत असतो आणि तिसऱ्या वर्षाला ही कुणाचंच ऐकतो, कारण की पहिलं ऐकून घेत. तसं मला हे सांगायचं आहे की काय सांगू म्हणजे सांगता येत नाही का, पण तिचे इतके अवगुण असतात की ते काय सांगू एवढं म्हटलं का ते पुढचं समजून घ्यायचं. मग त्या अर्थाने तुकोबरायांनी शब्दप्रयोग केला का काय सांगू आता संतांचे उपकार. जसं तिचे अनंत दोष असतात तसं आमच्या साधू संतांचं अनंत उपकार आहे ते शब्दातीत होत नाही. आणि म्हणून शब्द जे असे आहेत की त्या शब्दाची व्याप्ती जी आहे, शब्दाची जी ताकद आहे, आमच्या तुकोबरायांनी सांगितले की काय सांगू म्हणजे सांगता येत नाही का. आमच्या तुकोबरायांना सांगता येतंय, पण आमच्या संतांचे जे उपकार आहे ते इतके अगणित आहे की ते मांडता येणार नाही. म्हणून ते म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. आता विचार करा, तुकोबरायांनी ज्या वेळेस गाथा निर्माण केली आणि त्या गाथेतील अभंग आहे हा. मग विचार करा, गाथा निर्माण झाली, ती गाथा तुकोबरायांनी आपल्याला सांगण्याकरता सांगितली का अनुकरण करून सांगितली. मला गाथा जी आहे अनुकरण करण्यापेक्षा तिथं शब्दप्रयोग जगून सांगितले. गाथा इतरांना सांगत असताना तुकोबरायांनी गाथा जगले आणि मग सांगितले. अनुभवे आले अंगा आणि ते या जगात येते. किंवा आमचे तुकोबरा सांगतात सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे.
तुकोबरायांनी या ठिकाणी गाथा निर्माण केली, मग तो रस चाखला आणि मग जगाला दिला. म्हणजे संत महात्मे जे आहेत, ज्ञानेश्वरी जगले, गाथा जगले, भागवत जगले, जगून सांगितलं. तत्त्वज्ञान हे सांगण्याकरता नाही, जगण्याकरता. आणि ज्यांनी ज्यांनी संतांचे वाङ्मय जगले ना, त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. आणि तुम्ही आम्ही संतांचं वाङ्मय जगत नाही, ऐकतो पण ऐकत नाही, ऐकतो पण ऐकत नाही, म्हणून आपल्याला आनंद मिळत नाही. हे तत्त्वज्ञान जे आहे, ज्ञानेश्वरी जी आहे, भागवत. आता मी या ठिकाणी बोलतोय, तुमच्याशी संवाद साधतोय, तुकोबरायांच्या प्रमाणाने तुमच्याशी संवाद साधतो. पण तुकोबरायांनी ज्यावेळेस ही गाथा निर्माण केली, ही गाथा निर्माण करत असताना संपूर्ण जगाकडं पाहिलं, त्यांची जगाचं दुःख पाहिलं आणि त्या दुःख निवृत्ती करता गाथेची निर्मिती आहे. दुःखातून बाहेर पडण्याकरता ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. आणि म्हणून चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ कीर्तनामध्ये खरं गायक लोक जे आहेत ते माझ्यामुळं तुम्हाला आनंद मिळेल का सांगता येत नाही, पण यांच्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी ज्ञानोबरायांना वाचावी म्हणता आलं असतं, पण त्या ठिकाणी ते काय म्हणले, अनुभव आहे. म्हणजे साधू संतांनी आपल्या पुढं जे तत्त्वज्ञान दिलं, गाथेच्या माध्यमातून असेल, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असेल, तर ते आधी जगले. म्हणजे ते जगले आणि मग सांगितले. आपण म्हणतो नाही व्यवहारामध्ये, लोका सांगे आणि आपण बाकी. तर तसं कोरडं पाषाण राहता कामा नये. आता आपण इथं बसलेली सर्व मंडळी साधू संतांचे विचार ऐकतो, पण त्याचं आचरण जर केलं नाही तर त्याचा स्वाद मिळणार नाही. मग आपण स्वाद मिळण्याकरता तुकोबरायांचं जीवनचरित्र पहा, सावताबाबांचं जीवनचरित्र पहा, सेना महाराजांचं जीवनचरित्र पहा, मीराबाईंचं जीवनचरित्र पहा. त्या जीवनचरित्रामधून आपल्याला हे पाहायला मिळेल की साधू संतांनी इतकं दुःख भोगलं, इतकं दुःख भोगलं, पण त्या दुःख भोगून सुद्धा तुम्हाला काय दिलं, त्यांनी सुख देण्यात. पर
संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाकरता हे संत महात्मे विभूती म्हणून तुम्ही आम्ही जन्माला येतो महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून फक्त हा मुद्दा मांडून माझ्याकडे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार संत महात्मे जे येतात जगाच्या उद्धाराकरता येतात त्यांना आणावं लागत नाही ते स्वतःहून आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे सांगावया त्यांना म्हणता आलं असतं ना साच भावे सांगावया पण तुकोबारांनी ते शब्दप्रयोग काय केला वर्तावया वर्तावया म्हणजे स्वतः ते जगले आणि म्हणून जगतामध्ये संतांचंच अनुकरण केलं जातं आपलं अनुकरण का केलं जात नाही त्याचं एकमेव कारण आता जगतामध्ये परिवर्तन होत नाही सांगणाऱ्यात परिवर्तन नसल्यामुळे पुढच्या लोकांमध्ये परिवर्तन आज लोक म्हणतात आमच्या काळात असं आता जगाकडे बोट दाखवूच नका आज तुमच्यात बदल होत नाही ना त्याला एकमेव कारण आम्ही आहोत आमच्यात बदल होत नाही आम्ही बोलतो तसं वागतो का हा कधी विचार करून करीतच नाही तुकोबाराय त्या कालखंडामधले म्हणले तुकोबाराया सारखे मारी तसे बोंबणं ऐकती कानी अरे तुकोबारायांनी गाथा जगले तरी तुकोबारायांनी ही वेळ आली आणि आम्ही फक्त काय करतोय तुमच्या पुढं पोस्टमन सारखं मांडतोय आमचं काहीच म्हणे नाही नामा म्हणे तुका म्हणे सावता म्हणे ज्ञानदेव म्हणे आमचं स्वतःचं काहीच म्हणे नाही तरी आम्हाला वाटतं जनता जनार्दन आम्हाला अहो आपलं दिवस लई चांगले पहा ना त्यांच्या जीवनचरित्राकडे त्यांना एवढा त्रास देऊन सुद्धा जगाच्याच कल्याणाच्या करता त्यांनी काय केलं विचार केला आणि म्हणून या ठिकाणी मुद्दा हा मांडला की महाराजांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता अवताराला येतात तुम्हाला मला यावंच लागतं आणि देवाला आणावा लागतो तो देव येतात ते संत आणि आपल्या कंबरड्यात लाद घालून यावंच लागतो तो जीव वासनेच्या संगे जन्म घेणार मुद्दा हा आहे की अशा प्रकारे या जगतामध्ये तुकोबारायांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उल्लेख करत असताना म्हणतात काय सांगू आता सांगता येत नाही का काय सांगू आता संतांचे उपकार आता इथं संतांचं म्हटलंय पण कोणत्या संतांचा नाम उल्लेख केला आहे का ज्या अर्थी कोणत्या संतांचा नामोल्लेख केला नाही म्हणजे तुकोबाराच्या आधी जे संत होऊन गेले त्या संतांकरता तुकोबाराय म्हणतात आता तुम्ही विचार करा उपकार करणारे या विश्वामध्ये अनेक घटक आहेत पण या ठिकाणी तुकोबारायांनी उल्लेख करत असताना फक्त आणि फक्त संतांचाच उल्लेख केला आता सुभाषितकार सांगतात किंवा शास्त्र असं सांगतं या जगतामध्ये 7 घटक जे आहेत ते आपल्यावर उपकार करणारे आहेत प्रथम घटक जो आहे तो रवी सांगितलेला आहे रवी म्हणजे सूर्यनारायण रवी चंद्र दुसरा घटक सांगितलेला आहे चंद्र तिसरा घटक सांगितलेला घन म्हणजे
पाऊस, ज्या पावसाची आता मला वाटतं 11 जून आहे, 7 जूनला का रे पाऊस येत, त्याची आता आपण आतुरतेने वाट पाहतोय की ते उपकार करणारा घटक आहे. म्हणजे पहिला रवी आहे, दुसरा चंद्र आहे, तिसरा पाऊस आहे, चौथा ही झाडी म्हणजे वृक्ष आहे, 5वी गाय आहे, 6वी नदी आहे आणि 7वा क्रमांक लागतो सज्जन म्हणजे संत, साधू आणि महात्मा. असे 7 घटक या विश्वावर सातत्याने काय करत असतात, उपकार करत असतात. विठ्ठल आता या ठिकाणी तुकोबऱ्यांनी काय या शब्दांनी कार्य अभंगाची सुरुवात केलेली आहे. पण या ठिकाणी काय सांगू आता म्हटलंय, म्हणजे या ठिकाणी उल्लेख तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये अनेक ठिकाणी काय शब्दाने काय आहे अभंगाची सुरुवात, काय काय करतो या मनात, म्हणजे मनाची उद्विग्नता सांगण्याकरता ते म्हणतात काय काय करतो या मनात, किंवा काय सांगू आता ज्ञानोबाची ख्याती, म्हणजे तिथं संतांचा महिमा प्रगट करण्याकरता काय म्हटलेलं आहे. किंवा एका ठिकाणी म्हणतात काय माये गेली होती हरी नाही मुखाशी अरे मुडा, म्हणजे उद्वेग होऊन नाथबाबांनी काय केलेलं आहे, अरे ज्याच्या मुखात नाम येत नाही त्याच्याकरता हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी काय, पण या ठिकाणी हेतू काय आहे की संतांचे जे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, आणि उत्तरार्धामध्ये सांगतात मज निरंतर काय करतात ते जागविती. या अभंगामध्ये संत जागवतात, संत शिकवतात आणि संत काय करतात, उद्धार करतात. या 3च शब्दांचा आपल्याला काय करायचं आहे, मागो घ्यायचा आहे. विठ्ठल विचार करा की सूर्यनारायण जो आहे तो आपल्या इतके उपकार करतो, एवढे उपकार करतो की सूर्यनारायण जर उगवलाच नाही तर काय होईल. 2 दिवस सूर्यनारायण उगवला नाही तर काय, तर सूर्यनारायण आपल्याला सूर्यप्रकाश देतो, म्हणजे अंधाराकडून किंवा अज्ञानाकडून काय करतो, तो ज्ञानाकडे नेतो. पण सूर्यनारायण जो आहे आपल्या जगावर उपकार करतो, पण तो सातत्याने आहे का हो, दिवस मावळतो, म्हणजे सूर्याला मावळणं आहे. दुसरा घटक सांगितलेला आहे उपकार करणाऱ्यामध्ये चंद्र, चंद्रामृत म्हणतो आपण. जे अन्नधान्य जे पिकतं ना ते दिवसा नाही बरं का, रात्री चंद्रामृत सेवन करतात, आणि सगळ्या वनस्पती किंवा बाजरी, गहू, ज्वारी ज्या काही घटक आहेत ते रात्रीची वाढ होती किंवा त्यांच्यात जीव होते. म्हणजे सूर्यनारायण 24 तास नाही, चंद्र जे आहे, चंद्र रात्रीची शीतलता देतो किंवा चंद्रामृत देतो, पण दिवसा चंद्र देतो का, नाही. म्हणजे तो जगतावर उपकार करतो, नाही असे नाही, पण 24 तास चंद्र उपकार करीत नाही. तिसरा घटक सांगितला तो घन, म्हणजे पाऊस. पाऊस सातत्याने पडतो का, सातत्याने पडत नाही. हिवाळा आहे, उन्हाळा आहे आणि पावसाळा आहे. आता हिवाळ्यात तर पडत नव्हता, पावसाळ्यात, उन्हाळ्यात बी नाही, पण पावसाळ्यात सुद्धा काय झाले, पाऊस पडत नाही, म्हणजे 24 तास नाही. म्हणजे पाऊस पडतो, आणि पावसाचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. खरं सांगू का, शेतकरी राजा जो आहे, आज पूर्वी अशी म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण आता वर्तमानात काय काळ झाले, उत्तम नोकरी झाली, व्यापाराच्याच जागी राहिला, आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. अहो हे बळीराजा जो आहे ते किती कष्ट करतो, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतो. आणि खरं सांगायचं जर म्हटलं, खरा या विश्वामध्ये आपण म्हणतो जय जवान जय किसान, या 2 याच्यावरच आपलं चाललेलं आहे, पण आपलं त्या घटका काय आहे, दुर्लक्ष आहे. कांडगे साहेब, जय जवान आणि जय किसान. आज आपला भारत देश शेतीप्रधान आहे, जवान आपलं रक्षण करतोय आणि शेतकरीच हा प्रामाणिक आहे. तो आज इतकं विज्ञान युगामध्ये आपण एवढं फास्ट चाललो आहे, पण कालांतराने आपण विज्ञान खाणार नाही, विज्ञान नासावा अशातला भाग नाही, पण विज्ञान आणि ज्ञान
आता आमचे कानके साहेबांची विद्वत म्हणजे ते बोलत असताना त्याला की त्यांचे तुमचं ते कोणतं पुस्तक ते संपूर्ण मी वाचलेलं आहे आणि खरं अतिशय म्हणजे एवढं मार्गदर्शन आपण लोकांची वाचन संस्कृती गेली, वाचन हे राहिलंच नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे की शेतकरी जो आहे हा शेतकरी शेती पिकवत असताना देशमुख सर फक्त आणि फक्त प्रामाणिक जर असेल तर माझं वैयक्तिक मत आहे बरं इथं व्यक्त होत असताना, कारण की तोच फक्त भेसळ करत नाही, शेतकरीच भेसळ. आता तुम्ही परत इथं कोणीतरी उठताना म्हणताना की शेतकरी भेसळ करत नाही, पण शेतकऱ्याला भेसळ करायला ही औषधवाली जी मंडळी आहेत ती एकत्र, पण तरी तो काय करतो गाईच्या गोमूत्र. आणि शेतकरी इतका प्रामाणिक आहे की शुद्ध. तुम्ही जागा शेतकऱ्याच्या घराला जर गेले त्याच्या घरी जे पीक असेल ते किती उदार अंतकराने देतो, त्याच्यात लाबाडीच नाही. आता लाबाडी कोण करते? व्यापाऱ्याकडे जाते. तुम्ही कांदा खरेदी करताना आणि विक्रीला खाणारा किती फरक असतो? 1 रुपयाने असला का 2 रुपये खाणाराला असतं. पण म्हणजे शेतकऱ्याचं कष्ट जे आहे एवढं आहे की तोच फक्त प्रामाणिक आहे, तो भेसळ करत नाही. तर सगळ्यात भेसळ. टायमिंग होत आला आहे, मला वाटतं मी थोडं बाजूला गेलो. मुद्दा फक्त एक सांगतो, मी वेळेच्या पुढे जाणार नाही. सांगायचं तात्पर्य की सगळ्यात भेसळ. एकच मिनिटाचा दृष्टांत सांगतो. एकाने बायकोच्या रागाला किंवा त्रासाला कंटाळून औषध घेण्याचं ठरवलं आणि ते गेलं कुठं? कृषी क्षेत्रामध्ये औषध दुकानात गेलं, औषध घेतलं, कोणाला सांगितलंच नाही. म्हणलं आता आपली रात्र संपायची. त्यांनी ते औषध घेतलं, किती अख्खी बाटली, ती 500 ग्रॅमची बाटली घेतली, झोपला. म्हणला आता आपण, पण सकाळी ते उठलं ना, अरे म्हणलं उठलं कसं? त्याचं कारणच आहे की त्याच्यातसुद्धा भेसळ. विठ्ठल आणि म्हणून आता मला मुद्दा हे सांगायचं की जय जवान जय किसान या दोघांशी माणसांनी प्रामाणिक राहिले पाहिजे. तो जवानसुद्धा प्रामाणिकपणे आपल्या देशाचे रक्षण करतो आणि शेतकरीसुद्धा प्रामाणिकपणे कष्ट करतो, पण आता त्या कष्टाला त्याला यश येत नाही. पण मी आज जाहीर सांगतो, निश्चित सांगतो की 5-50 वर्ष नाही पण 20 वर्षाच्या कालखंडानंतर आमचा शेतकरीच राजा राहील, हे तुम्ही खूप घालणार. कारण की तुम्ही हे सगळं सगळ्याला मंदी येईल पण खाण्याला कधी मंदी येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी हे सांगत होतो, हे 7 घटक जगावर उपकार करणारे आहेत, पण ते सातत्याने उपकार आहे. रवीचा विचार केला म्हणजे सूर्यनारायण सातत्य नाही, चंद्रामध्ये सातत्य नाही, आमच्या मेघराजा जो आहे त्याच्यातसुद्धा सातत्य नाही. वृक्ष जे आहे म्हणजे 4था जो घटक आहे तो उपकार करतो ना, तो असं म्हणत नाही झाड ज्याने लावलंय त्याला सावली देतो आणि जो तोडायला गेला त्याला सावली देत नाही, असं कधी घडतं का? तो दोघांना ज्ञानोबरांची ओळी आहे का मला आता ध्यानात येणार, जो खांडावया जाईल तो खांडावया म्हणजे जो तोडायला जातो ना त्यालाही सावली आहे आणि ज्यांनी पाणी घातले त्याला सुद्धा सावली. म्हणजे झाडसुद्धा उपकार करणारा आहे, पण ते वृक्ष जे आहे तो दिवसा सावली देईल पण रात्रीचं झाडाखाली झोपू नये. त्याचं शास्त्रीय कारण असे, झाडाखाली रात्रीचं काळ झोपू नये तर ते रात्रीचं कार्बन डायऑक्साईड सोडतं आणि दिवसा ऑक्सिजन देते. एकच चुटका सांगतो, आम्ही 10वीत होतो आणि आमच्या कुरुळीमधला आमचा क्लासमेट होता जिंजुरके, आमचे देशमुख सर आहेत. ते देशमुख सर उभे राहिले आम्हाला विचारले शास्त्रीय कारण द्या म्हणले, रात्रीचं झाडाखाली झोपू नये. त्यांनी त्या पेपर आमच्या घटक चाचणीमध्ये दिली होती आम्हाला वैराकर मॅडम, त्यांनी खाली शास्त्रीय कारण दिली, कारण रात्रीचे चोर येतात म्हणून झाडाखाली झोपू नये. दुसरा प्रश्न असा होता सायकस वनस्पती. आता सायकस म्हणजे वनस्पती आहे, पण त्यांनी लिहिले सायकल ही वनस्पती अशी की त्या किती बोजा टाका ती मोडत नाही. हे 2 उत्तर मॅडमनी बोलून घेतलं, असं आणलं त्याला विचार. अरे शास्त्रीय कारण जे आहे की रात्रीचं झाडाखाली झोपू नये, कारण ते रात्रीचं कार्बन डायऑक्साईड आपल्याला प्राणवायू लागतो म्हणजे ऑक्सिजन लागतो. सांगण्याचं तात्पर्य की झाडसुद्धा परोपकार करणार आहे पण 24 तास नाही. चला पुढे. म्हणजे रवी म्हणजे सूर्यनारायण झालं,
चंद्र झाला, पाऊस झाला, वृक्ष झाला, त्याच्या पुढं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? गाय. आता जी गाय जी आहे ना ती सुद्धा परोपकार करणारी आहे, पण गाय सुद्धा मागच्या बाजूनी पवित्र आहे, मुखाने ती पवित्र नाही. त्याची मोठी कथा आहे, मी तिकडे वळणार नाही, कारण की नियोजित वेळ 8:45 झालेली आहेत. नियोजित वेळ आहे आपली 9 आणि 9ला 5 कमी असताना कीर्तन थांबायचे, कारण 5 मिनटं जी आहे ते संयोजकाकरता असतात. असो, म्हणजे गाय जी आहे ती सुद्धा आपल्यावर पवित्र उपकार करणारी आहे. पण तुकोबरायांनी अभंगामध्ये रवीचा उल्लेख नाही, चंद्राचा उल्लेख नाही, झाडाचा उल्लेख नाही, गायीचा उल्लेख नाही, मेघाचा उल्लेख नाही. हे सगळे घटक उपकार करणारेच आहे, तरीही त्यांचा उल्लेख केला नाही. चला पुढे. गाय झाली, झाड झालं, तुमचं रवी म्हणजे सूर्यनारायण झाले, चंद्र झाला. मग हे सगळे उपकार करणारे घटक आहेत आणि यांच्या उपकाराचा विस्तार जर पाहिला तर वेळ पूर्ण नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे. मग विचार करा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय इतकी पवित्र मानली जाते की त्या गायीच्या पोटामध्ये किती कोटी देव म्हणतो आपण? 33 कोटी. कोट नाम प्रकार 33 प्रकार आहेत. 4 वेद आहे, 8 पुराण आहे, असा प्रकार आहे. 33 कोटी केलं तर 33 कोटी देव, त्यांच्या 33 कोटी देवांच्या धर्मपत्नी, त्यांची मुलं, हे सगळं पाहिलं तर किती प्रपंच आहे. कोट म्हणजे नाम प्रकार. एवढा मुद्दा ध्यानात घ्या, पुढे चला. मग गाय जी आहे, पण आज गायी जी आहे गायी कमी झालेल्या आहेत. आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 9 लाख गाया हे केल्या, राखल्या. मग गायी ही सुद्धा परोपकार करणारी आहे. आज आपल्या गोठ्यामध्ये गाय राहिली, म्हणून मुद्दा मी सांगत असतो. घरात आई, गोठ्यात गाई आणि शेतात बाई. घरात आई असावी, गोठ्यात गाई असावी आणि शेतात बाई असावी, म्हणजे भाऊ अनुकूल असावा लागतो. प्रभू रामचंद्रांचा भाऊ पाठीशी होता म्हणून त्यांचा विजय झाला. आणि रावण जेव्हा होता, रावणसुद्धा, अरे जो रावणाला आपण कमी लेखतो, पण रावण एवढा श्रेष्ठ होता. 9 लाख पायऱ्या म्हणजे आपलं जे केल्या किंवा बंदीखान्यात देव टाकलं. भगवान शिवांची म्हणजे चक्रेश्वर भगवंताची पूजा करत असताना कमलपुष्प कमी पडलं तर शिर वाहिलं. एवढा मोठा रावण, आपण रावणाला कमी लोक. रावण लय सर्व शक्तिमान बुद्धिमान होता. फक्त पानिपत का झालं मला ते नाही सांगायचं, मला हे सांगायचं की रामाच्या मागं भाऊ होता, राज्य सगळं गेलं, तरी पण रावणाकडं सगळं असताना भाऊ पाठीशी, म्हणजे आपण म्हणतो ना घरचा विधी लंकाडन. कारण की बिभीषण कोणाकडे गेला? रामाकडे गेला. बिभीषणाचा गुन्हा नव्हता, बिभीषणाला ओळखता आलं नाही रावणाला. बिभीषण सर्व अनितीने चालणारा मार्ग चुकीचा आहे रावणाला सांगून सांगून पटलं नाही. पण रावणसुद्धा एवढा श्रेष्ठ भक्त होता की त्याला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा होता. ती कथा वेगळी आहे. मुद्दा आहे की अशी गायी जी आहे, गायी पवित्र आहे, परंतु ती गोठ्यात नाही. म्हणून मी काय सांगितलं, गोठ्यात गायी, घरात आई आणि शेतात बाई. त्याला कधीच काही कमी पडत नाही. पण तुमचं आमचं सगळ्यांचे हेच झाले, आईला सांभाळत नाही, घरात गायी नाही आणि शेतात बाई राहिला नाही. बाई शेतात राहिला म्हणजे आता सगळी गुंठेव चालले, हा सगळा प्रकार चालले. असो, मुद्दा हा आहे की गायी जी आहे ही परोपकार करणाऱ्या तत्वामध्ये येते. पुढचा घटक आहे नदी. नदी जी आहे, नदी निघते आणि सागराला जाऊन मिळते. पण जात असताना फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, गंगा जाय आप समुद्र जायचं. म्हणजे ती स्वस्वरूपाला मिळायला जात असताना तिचा स्वार्थ काय आहे? आपल्या मूळ ठिकाणी जाणं. पण परार्थ काय आहे की जगावती उपकार काय करते? ज्यावेळेस नदी वाहते दोन्ही तीरावर जीवजंतू सगळ्यांना संतुष्ट करते. पण नदीसुद्धा परोपकार करते, पण अखंड आहे का? कितीतरी कार्य नद्या आत्ता ओस आहेत, म्हणजे ती परिपूर्णता प्राप्त होत नाही. आणि शेवटचा जो घटक आहे उपकार करण्यामध्ये ते सज्जन म्हटलेलं आहे. आणि सज्जन याचाच अर्थ संत महात्मे साधू हे घटक काय करणारे आहेत? जगता उपकार करणारे आहेत. आणि म्हणून आमचे तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार,
मज निरंतर जागविती. तुकोबराय म्हणतात हे सर्व घटक जे आहेत हे उपकार करणारे आहेत, परंतु या घटकांचा नाम उल्लेख केलेला नाही. पण शेवटचा घटक जो आहे सज्जन, जे संत, संत कुणाला म्हणावं की हे म्हणतात ज्यांच्या विचाराला अंत नसतो त्यांना आम्ही काय म्हणतो, संत म्हणतो. किंवा तुकोबरायांचे एक प्रमाण आहे, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हे संत जे आहेत, हे संतच घटक जे आहेत ते जगवतावर काय करणारे आहेत, उपकार करणारे. काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. तुकोबरायांनी ही भूमिका घेतली, तुमची आमची भूमिका घेतली. संत आम्हाला काय करतात, जागे करतात. म्हणजे जागे करतात म्हणजे काय, आता आपण इथं बसलेली सर्व मंडळी आहेत, जागे आहे का झोपलेलं आहे, माझा तुम्हाला प्रश्न. तुम्ही बसलेली मंडळी जागे आहेत का झोपलेली आहेत? हां, तुम्ही सर्व जागे आहेत, पण व्यावहारिक जागे आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेल्या झोपल्या. जागे बाहेर आत निजले कैसे घरात घर. म्हणजे बसलेली सर्वी काय आहेत, आपण सगळी झोपलेली आहोत आणि आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागं व्हायचं आहे. आणि म्हणून तुम्ही कीर्तनाला बसलेले आहे. प्रवचन कीर्तन ऐकता जे आहे ना, ते जाग होण्याकरता आहे. दृष्टांत तिथून पुढं चालतो, घड्याळ पुढं चाललंय, झोपलेले आणि जागे. आता एक महात्मा होता आणि आता आपण व्यवहारात म्हणतो झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येते का? नाही करता येत. आता तुम्ही आम्ही ना, आपण सुद्धा झोपलेलेच आहोत, पण सोंग घेतलेलं नाही आणि म्हणून इथं आलेलं आहे. आणि इथं ऐकलं की मग आपण जागे होणार आहोत. व्यावहारिकदृष्ट्या आता जी घरी बसलेली नाही, यांनी सोंग घेतलेलं आहे, झोपेचं सोंग घेतलेलं. म्हणजे यातली माणसांना कसं काय, वाचार्थन अक्षराचा विचार करा. वाचार्थन अक्षरात बदल असतो. आपण म्हणतो त्यांचं घर कुठे हो, त्या लिंबाच्या झाडावरून जा, मग तुम्हाला ते घर सापणं. आपण लिंबाच्या झाडाचा काय करतो, त्याग करतो आणि साईड का लिंबाच्या झाडावर चढतो मग जातो, असं नाही. तसं घरी बसलेली जी आहेत ना, मी मगाशी मुद्दा सांगून गेलो, चाकणची लोकसंख्येच्या मानाने इथं मायनसमध्ये आहे. तर आता जेवढी कीर्तन धर्ममंडपात आहेत ना, ही जागी नाहीत, झोपलेली आहेत, पण झोपलेल्याचं सोंग नाही. म्हणून तुम्ही कधी ना कधी जागे होणार आहे. उठ जागे वारे त्यांनी प्रमाण दिलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माची. आज या धर्ममंडपामध्ये आपण सर्व बसलेले आहोत, तर जागे होण्याकरता आलेले आहेत. संत आपल्याला जागे करतात आणि चुकवी व्यथा जन्माची. सोंग गेलेला जागा होत नाही, पण झोपलेला नक्कीच जागा होतो. प्रकार असा झाला की एक शेतकरी मुंबईला जायचा होता आणि मुंबईला जात असताना त्यांनी पाठ उठल्यानंतर त्याला 4 दिवस मुंबईला जायचं होतं. मग आता मुलाला जागा करीत होता की आता 4 दिवस जायचं. मग त्यांनी म्हणला, बाळ्या मी मुंबईला चाललो आहे, तू काय कर,
ऊसाला पाणी दे, कांद्याचं काय आहे ते कांदे वखारीत टाक, बैलांना काडी हे सगळं व्यवस्थित कर. आता तो दर झोपलेला नव्हता आणि जागाही नव्हता, अर्धा अवस्थेत होता. यांना असं वाटलं, मग यांनी विचार तो हुकार द्यायचा. आपण श्रावण महिन्यात ग्रंथ लावितो, काही माणसं पुढं बसतात आणि त्यांनी केलं त्याचे हुकार चालू असे, हुकारा दिले का तेच म्हणतात अरे, मग ते म्हणतात हा आहे ना जागा आहे. तसं त्याला विचारलं तर वडिलांना संशय आला की हा काय जागा झालेला नाही. मग म्हणले सगळंच सांगितलं तो हो. शेवट तो जागा पूर्ण जागा आहे का नाही हे पाहण्याकरता त्यांनी सांगितलं, बाळ्या मला मुंबईला 4 दिवस राहतील, आपल्या घराच्या पुढे जी विहीर आहे ना ती घराच्या मागणी आणून ठेव आणि त्याच्यातलं पाणी ऊसाला दे. बाळ्या म्हणला हा. विठाला म्हणजे तो जागा नव्हता, अर्ध झोपेत आणि अर्ध ह्याच्यात. तसं तुमचं आमचं आहे. संसार म्हणजे अशा स्वरूपाचा आहे आणि याच्यात परिपूर्ण जाग करण्याकरता संत महात्मे अट्टहास करतात. तुम्हाला या निद्रेतून या घोर झोपेतून उठवतात आणि म्हणून उठा जागे वारे आता स्मरण करा, पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. संत महात्मे आपल्याला याच्यातून जागे करतात. मी मुद्दा हा सांगत होतो, जी घरी आहेत ना त्यांनी सोंग घेतलेला आहे, त्यांना कीर्तन महोत्सव महिनाभर चालू आहे, अधिक मास चालू आहे, गाथापारायण चालू आहे, ज्ञानेश्वरी हे माहीत असूनसुद्धा आले नाहीत म्हणून त्यांनी झोपेचं सोंग घेतले. तुम्हाला कळाले, तुम्ही इथं आलेले आहात पण तुम्ही परिपूर्ण जागे नाहीत. संतांच्या वाक्यानं संतांच्या विचारानं तुम्ही जागे होणार आहेत. आणि ज्या संतांनी आपल्याला विचार दिले, ज्या पांडुरंगाचे, त्यांचे एकदा भजन करू आणि मग आपण जागे होऊ. विठोबा काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आपला जीव सुद्धा संतांच्या ठिकाणी ठेवला तरी थोडा होणार आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये आपलं हित आहे, कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत महात्मे आपल्याला जागे करतात, शिकवतात आणि त्या शिकण्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे वत्स धेनू वेके चित्ती.
माझं निरंतर जागविती नियोजित वेळ आपली झालेली आहे. या ठिकाणी जाता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माऊलीचं भजन होईल, तुकोबारांचा गजर होईल. ह्या अखंड नामयज्ञामध्ये हे आयोजक मंडळी आहे, एवढं सुंदर नियोजन आयोजन आहे, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. चक्रेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे सर्व विश्वस्त अध्यक्ष यांचं मी मनापासून आभार का मानतो की माझ्यामुळं तुम्हाला आनंद मिळाला असं मला सांगता येत नाही, पण तुम्ही मला कीर्तन सेवा दिली त्याच्यामुळं मला ही या सर्वांचं दर्शन घडलं. हा आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. असो, आयोजक सर्व मंडळी आहेत, श्रोते मंडळी आहेत, श्रोत्यामध्ये कीर्तनकारांचा जो भास आहे की श्रोते वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. वक्त्याला जी ऊर्जा मिळते, शक्ती जी मिळते ती श्रोत्यांमुळे मिळते. आणि अशा प्रकारे तुम्ही मला उत्तम प्रकारची ऊर्जा दिली. जाता एवढंच सांगन की संतांच्या आणि देवाच्या नामाला विसरू नका. आजचा जो अभंग आहे, तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार, तर संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता सदैव भगवंताचं नाम घ्या, संतांचं नाम घ्या. आणि जो परमार्थ करतोय, नाही आपल्याला करता आला तर करू नका, पण जे करतात त्याला आड जाऊ नका. दुसरं, आपण जिवंत असताना त्या भगवंताची तुळशीची माळ पवित्र धारण करा. नाही केली तर मेल्यानंतर कुणीतरी तुमच्या मुखामध्ये तुळशीचं पान बळजुबरीने घालणार आहे. आणि तिसरं म्हणजे मातृदेव भो, पितृदेव भो, आचार्य देव भो, अतिथी देव भो. जे आईवडिलांनी आपल्याला हे विश्व दाखवलं त्या आईवडिलांना विसरू नका, देवाला विसरू नका आणि संतांना विसरू नका, संतांच्या विचाराला विसरू नका. ज्ञानेश्वर सागरचंद महाराज अतिशय सुंदर कीर्तन, अतिशय सुंदर अधिक मासाची व्याख्या सांगितली, शेतकऱ्यांची व्याख्या सांगितली, सैनिकांची व्याख्या सांगितली, अतिशय सुंदर. आणि पूर्वी काय खात होते आणि आत्ता काय खातात याची व्याख्या सांगितली. पूर्वी 10 रुपयाची गुळाची शेव आणि रेवड्या भेटायच्या, पण आता त्या 100 रुपयाच्या बी भेटत नाही. आणि आता त्या गुळाच्या शेवीच्या ह्याच्यात निघाले मॅगी, आणि जी रेवडी होती ना त्याच्यात निघाले पिझ्झा. तो कुठपर्यंत बी वाढा तरी तो थांबतो, असं आत्ताचं खाणं आहे. म्हणून पुन्हा एकदा चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने, भाविकांच्या वतीने सर्वांचं, महिला भगिनींचं व पुरुषांचं, बालकांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. उपस्थित भक्तजनो, चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ चाकण, 12 वाड्यांसह आयोजनाने हा अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि यांचे संस्थापक जे आहेत हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे, त्यांचं स्मरण करणं अगदी महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या संस्थापनामुळेच आपल्याला हे दिवस आलेले आहेत. हरिभक्तपरायण साधूबाबा वायकर, हरिभक्तपरायण नारायण हरिवाग, त्याचप्रमाणे कृष्णा महाराज दोगदंड यांचे असणारे सर्व सहकारी, गायनाचार्य, मृदंगाचार्य,
त्याचप्रमाणे चोपदार जे आहेत हरिभक्तपरायण शशिकांत महाराज भुजबळ आणि प्रकाश महाराज बिरदवडे हे जरी बोलत नसले तरी त्यांचं काम एकदम परफेक्ट चाललेलं असतं. आणि आपल्यासमोर उभे असलेले जे आहेत गुरुकृपा वारकरी चॅनलचे निकम या सर्वांच्या आयोजनाने चालू असलेला हा अधिक मास पुरुषोत्तम सोहळा आज गुरुवार दिनांक 10/11/2026 एकादशी 26व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण आमचे परममित्र साखरचंद महाराज लोखंडे विश्वस्त सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आरंगाव त्याची विश्वस्त आहेत. त्यांनी काही उल्लेख फारसा केला नाही, परंतु त्यांच्या नियोजनाने ऑगस्ट महिन्यामध्ये सावता महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने तिथे शासनाच्या अवर्ग दर्जा त्याला प्राप्त झालेला अवर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि त्या अवर्ग दर्जातून फार मोठी देणगी त्या मंदिर ट्रस्टला मिळालेली आहे. आणि ऑगस्टमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उद्घाटनाला जायचं आहे हे लक्षात घ्या. त्यांनी जरी निरोप दिला नाही तरी लक्षात ठेवा ऑगस्टमध्ये आम्हाला सर्वांना तिकडे यायचं आहे. आणि या अन्न प्रसादासाठीचे देणगीदार जे आहेत कैलासवासी राजाराम सोपान भुजबळ यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश शेठ राजाराम भुजबळ नगरसेवक विरोधी पक्षनेता चाकण नगर परिषद चाकण आणि कैलासवासी चंद्रभागाबाई सुरेश शेठ मांजरे कैलासवासी सुरेश शेठ शंकरराव मांजरे यांच्या स्मरणार्थ श्री तुषार सुरेश शेठ मांजरे विश्वस्त चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सर्व परिवाराच्या वतीने हा अन्नप्रसादासाठी देणगी लाभलेली आहे. तरी त्यांच्या परिवाराला विनंती आहे की त्या परिवाराने इथे यायचं आहे. त्यामध्ये श्री प्रकाश शेठ राजाराम भुजबळ, सौ रोहिणी प्रकाश शेठ भुजबळ, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू प्रदीप पुंडलिक भुजबळ विश्वस्त चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट त्यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पावती पुंडलिक भुजबळ, त्याचप्रमाणे प्रवीण शिवाजी भुजबळ भाऊ आणि जयश्री सुभाष भुजबळ वहिनी या सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये व्यासपीठावर यायचं आहे आणि महाराजांचा यथोचित सन्मान करायचा आहे.